जोपर्यंत यांच्या घरात अशी काही लव जिहादची घटना होत नाही ना त्यांना झळ पोचणार नाही. जे पण हे बोलणारे या जिहादांना समर्थन करणारे जे लोक आहेत ना, नेते आहेत ना, त्यांना सांगेन येऊन ह्या आईला भेटा, ह्या वडिलांना भेटा, तिच्या आईचे अश्रू बघा आणि मग सांगा आम्ही जे करतोय ते चुकीचं करतोय का. मग सांगा आम्ही जे पोलिसांवर जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय का. हे वडील जेव्हा तिच्या वाढदिवसाला तिला केक घेऊन गेले, पोलिसांनी ह्यांना धमकवून परत घरी पाठवलं की तू जायचं नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव आणि सगळी माहिती माझ्याकडे आहे म्हणून आमच्यावर टीका करा. आम्ही काय कुठला पक्षाचा झेंडा घेऊन आलेलो नाही, मी काय कुठला पक्षाचा आमदार म्हणून आलेलो नाही. एक हिंदू म्हणून अगर आम्ही जिवंतच राहिलो नाही, आमची संख्या कमी करायला अगर प्रयत्न होत असेल ना, तर ह्या बोलणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं, उद्या तुमच्या घरात पण जेव्हा ही घटना घडेल तेव्हा कोण येणार नाही आजूबाजूला. सर, रामगिरी महाराजांनी जे वादग्रस्त केलं आहे त्यानंतर गुन्हे दाखल झाले, मात्र आता यावर विरोधी पक्ष असे बोलतात की सरकार हे दंगली घडवत आहे. मला आश्चर्य वाटतं की रामगिरी महाराजांनी सत्य बोलणं हे चुकीचं आहे का. मग आमच्या देवी देवतांचे स्टेटस ठेवले जातात, त्यांचे देवी देवतांच्या मूर्तींची विठंबना केली जाते, आमच्या महापुरुषांवर दगड मारले जातात, पुतळ्यांवर दगड मारली जातात, आमच्या महाआरत्यांवर घाणेरडे काही ना काहीतरी डायलॉग मारले जातात, रील बनवले जातात. तेव्हा ह्या सगळे वादग्रस्त विचार होत नाही. जे महाराजांनी सांगितलं जे त्यांच्याकडे ज्ञान आहे, ते अभ्यासू आहेत, त्याप्रमाणे त्यांनी समोरच्या हिंदू समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये वादग्रस्त काय चुकीचं काय. म्हणजे हे जेव्हा हिंदू धर्मावर काही करावं, आमच्या देवी देवतांची कितीही विटंबना करावी, आमच्या देवी देवतांवर काही नावं ठेवायचं, तेव्हा आम्ही काय बोलायचं नाही. आणि थोडं आमच्या एका धर्मगुरूंनी अगर काही सत्य सांगितलं तर ह्यांच्या हिरव्या मिरच्या लागतात ना. म्हणून जे महाराजांनी बोललेलं आहे त्यांच्या ज्ञानानुसार बोललेलं आहे. पुरा हिंदू समाज त्यांच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे. नितेशजी, तुम्ही आता तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना भेटलात, मात्र त्या ठिकाणी पोलिसांना बोलवण्याची एक विनंती केली होती, मात्र शेवटपर्यंत पोलीस समोर आले नाही. येऊन देणं मला हरकत नाही, कारण का पुढची मीटिंग जिथे येईल ना तिथे निश्चित पद्धतीने त्यांना उभं राहायला लागेल. शेवटी कुठल्या तोंडाने माझ्यासमोर बसणार. माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडे माहिती आहे कुठल्या पद्धतीने या खात्यात पोलीस खात्यातले काही अधिकारी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब करतायत, स्वतःची ड्युटी करत नाही आहेत, नियम कायदे पाळत नाही आहेत. म्हणून आता जे काही तुम्ही ही काही परिस्थिती आहे ना, तशी परिस्थिती आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सांगितली जाईल आणि मग त्या बैठकीला हजर व्हायलाच लागेल, तेव्हा आपण जवाब विचारू. पण भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी त्या पीडित परिवाराला भेट दिली नाही, आज रॅलीमध्ये सामील झाले. मी एक हिंदू म्हणून इथे आलेलो आहे, मी माझं हिंदू म्हणून कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. बाकीच्यांबद्दल बोलण्याचा अधिकार मला नाही. विधानसभेच्या